नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता अमावस्याला आपल्याला फवारणी घ्यायची आहे। त्यामध्ये अमावस्येच्या 2 दिवसा अगोदर किंवा अमावस्या झाल्यावर 2 दिवसाच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कापूस पिकामध्ये फवारणी घ्यायची आहे। मग मित्रांनो, या फवारणीमध्ये आपल्याला त्यामध्ये बोंडअळीला नियंत्रण झालं पाहिजे, त्याचबरोबर थ्रिप्स, तुडतुडा, पांढरी माशी या किडीला सुद्धा नियंत्रण झालं पाहिजे। मग अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये जे कीटकनाशक आहे तर ते वापरणे गरजेचे आहे। त्याचबरोबर कापूस पिकामध्ये जे पाते आहे, पात्याची संख्या टिकून राहण्यासाठी, त्याचं फुलात आणि फुलातून बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फवारणी त्या हिशोबाने घेणे गरजेचे आहे। मग त्याच फवारणीचं नियोजन मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, चला तर मग आपण सुरू करूया की कापूस पिकामध्ये आता सुरुवातीला कीटकनाशक कोणते कोणते आपण घेऊ शकतो फवारणीसाठी। तर मित्रांनो, कापूस पिकामध्ये आपल्याला थ्रिप्स हा जास्त परेशान या काळामध्ये करत असतो आणि त्याचबरोबर पांढरी माशी सुद्धा त्यामध्ये नियंत्रण करणे त्यामध्ये गरजेचे असते। मित्रांनो, जे आदामा कंपनीचं ट्रायसिड आहे तर या ट्रायसिडमध्ये आपल्याला जबरदस्त हा घटक बघायला मिळतो आणि त्याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो। ते जरी थोडं महाग असलं तर यामध्ये आळी नियंत्रण होते, त्याचबरोबर थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडा याचं नियंत्रण आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे मित्रांनो, आपण हे ट्रायसिड आदामा कंपनीचं घेऊ शकता। मित्रांनो, या ट्रायसिडमध्ये आपल्याला जो घटक आहे तर तो डायफेन्थ्रॉन बघायला मिळतो, त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये स्पेनिटोरम म्हणजे डेलिगेट मधला घटक आणि जे डायफेन्थ्रॉन आहे त्यामध्ये आपलं एसएलआर मध्ये असतो, किंवा आपण त्यामध्ये जे पॅगसस आहे त्याच्यामध्ये सुद्धा डायफेन्थ्रॉन आहे, पण तो पावडर फॉर्ममध्ये असतो। मित्रांनो, हा आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये, गाड्या फॉर्ममध्ये आपल्याला हा मिळत असतो। मग मित्रांनो, डायफेन्थ्रॉन आणि स्पेनिटोरम हे दोन घटक असे जबरदस्त आदामा कंपनीच्या त्या ट्रायसिडमध्ये आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो, हे ट्रायसिड जर आपण वापरलं तर त्यामध्ये पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडा, त्याचबरोबर जे बोंडअळी आहे तर त्या अळीला सुद्धा नियंत्रण होण्यास मदत मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, फक्त आपल्याला एक औषध घेऊन त्याचबरोबर बुरशीनाशक घेऊन काही औषध आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, हे घेऊन सुद्धा आपलं काम त्यामध्ये होणार आहे। त्यासाठी मित्रांनो, आपण ट्रायसिड घेऊ शकता। तर जे ट्रायसिड आहे तर ते आपल्याला 15 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करणे त्यामध्ये गरजेचे आहे। मित्रांनो, यामध्ये आळीचं सुद्धा आपल्याला दुसरं घेण्याची गरज नाही। तर मित्रांनो, हे जर आपल्याला औषध घ्यायचं नसेल तर त्यामध्ये आपण दुसरं जे औषध आहे तर ते आपण जेएसपी कंपनीचं एसएलआर 525 घेऊ शकता। तर मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला डायफेन्थ्रॉन प्लस पायरिप्रोक्झिपेन हा घटक बघायला मिळतो। मित्रांनो, यामुळे सुद्धा आपल्याला त्यामध्ये पांढरी माशीचे पिल्ले, अंडे याला सर्व नष्ट त्यामध्ये हे औषध आपल्याला त्या ठिकाणी करताना बघायला मिळतं। त्यामुळे मित्रांनो, आपण हे एसएलआर 525 घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, तुडतुडा आणि थ्रिप्स हा जर आपल्या काही प्रमाणात जर असेल तर हा एसएलआरने सुद्धा त्या ठिकाणी जात असतो। त्यामुळे एसएलआर 525 हे आपण घेऊ शकता। तर मित्रांनो, एसएलआर 525 हे आपल्याला 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला अळीनाशक एखादं त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे, तर ते पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे। तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला हे जर घ्यायचं नसेल तर त्यामध्ये मित्रांनो, आपण जे डायफेन्थ्रॉन आहे त्यामध्ये पॅगसस आपण त्याला म्हणतो। तर मित्रांनो, हे पॅगसस आपण घेऊ शकता। तर हे पॅगसस आपल्याला 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे। मित्रांनो, हे डायफेन्थ्रॉन जे आहे पॅगसस, तर यासोबत जर आपल्या कापूस पिकामध्ये जर थ्रिप्सचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल किंवा आपल्या कापूस पीक जर वाढलेला नसेल तर यामध्ये आपण जे टॉनिक आहे बायो आर 303 जे आपल्या थ्रिप्सला जास्तीत जास्त कंट्रोल करण्यास मदत मिळत असतं। तर मित्रांनो, ते आपण बायो आर 303 जे आहे तर ते आपण 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये फवारणी करू शकता। तर मित्रांनो, यामुळे थ्रिप्सला सुद्धा आपल्याला त्यामध्ये नियंत्रण। तर मित्रांनो, अशा पद्धतीने कोणतंही एक कीटकनाशक आपण त्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला आता जे एसएलआर 525 आहे आणि त्यामध्ये पॅगसस आहे तर यामध्ये आपल्याला अळीचं नियंत्रण करण्यासाठी त्यामध्ये कीटकनाशक घेणे गरजेचे आहे। मग यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट जे घटक असलेलं 5% Ag वालं जे कीटकनाशक आहे तर मित्रांनो, हे 10 ते 12 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून बोंडअळीला नियंत्रण होण्यास मदत मिळणार आहे। किंवा मित्रांनो, त्यामध्ये प्रोपेक्स सुपर जे प्रोपेनोफॉस सायपरमेथ्रिन घटक असलेलं
जे कीटकनाशक आहे तर ते सुद्धा आपण घेऊ शकता। तर ते आपल्याला 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, प्रोपेक्स सुपरचं जास्तीत जास्त प्रमाण आपण वाढू नये, त्यामध्ये 25 ml जास्तीत जास्त 30 ml एवढ्याच पद्धतीने आपल्याला घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। त्या ठिकाणी जर जास्तीत जास्त पात्याची संख्या लागलेली आहे, मग मित्रांनो हे पात्याचं रूपांतर फुलामध्ये होण्यासाठी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यामध्ये बोरॉन जे आहे तर ते त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, जर आपण या ठिकाणी बोरॉनची फवारणी जर केली, पातेगळ समस्या असते तर ती समस्या आपल्याला त्यामध्ये जाणवणार नाही। त्यासाठी आपल्याला पातेगळ होऊ नये यासाठी बोरॉन 20% ओला असो किंवा दुसरं कोणतंही असो, तर मित्रांनो ते आपल्याला घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, बोरॉन 20% ओलं जर आपण त्या ठिकाणी घेत असाल तर आपल्याला 20 ते 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे, जेणेकरून मित्रांनो कापूस पिकामध्ये जे परागीभवन आहे, जे आपल्या कापूस पिकामध्ये बोंडात रूपांतर फुलाचं चांगल्या पद्धतीने फुल सेटिंग होण्यासाठी मित्रांनो आपल्याला कापूस पिकामध्ये जे बोरॉन आहे तर ते 20 ते 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेणे त्यामध्ये गरजेचेच आहे। तर मित्रांनो, आपण बोरॉन नक्कीच घ्या। मित्रांनो, त्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मित्रांनो आपण जे प्रोपिकोनाझॉल म्हणजे टिल्ट जे आहे तर ते बुरशीनाशक 15 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता। किंवा मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरं बुरशीनाशक घ्यायचं असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकता। मित्रांनो, आपल्याला कापूस पिकामध्ये जर टाकायचं असेल तर त्यामध्ये आपण बेस्ट सिलिकॉन स्टिकर जे आहे तर ते 10 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कापूस पिकामध्ये थ्रिप्स, तुडतुडा, मांढरी माशी त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकता, बोंडाळी सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने फवारणी जी आहे तर ती घ्यायची आहे। तर मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा की आपण कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहात। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।